त्या ऍक्सिडेंट पर्यंत माझं आयुष्य खूप सुखाचं होतं. दुःख म्हणजे काय हेच मला माहित नव्हतं. पण तो अपघात झाला. मा पप्पा गेले. मी मी माझी रवानगी त्या आश्रमात झाली. पप्पांच्या पैशांचं पाठबळ होतं, पण डोक्यावर हात ठेवणारा माणूसच कायमचा आयुष्यातून निघून गेला होता. त्या काळात आश्रमातल्या दुर्गा मावशीने माझा सांभाळ केला. मला आईचं प्रेम दिलं. मग सगळं दुःख विसरून मी त्या आश्रमात राहायला लागले. माझ्या 18व्या वाढदिवशी दुर्गा मावशीने माझ्या हातात डॉक्टरांचा रिपोर्ट दिला. त्या अपघातात माझ्यासोबत जे झालं होतं त्याच्यामुळे मी कधीच आई होऊ शकणार नव्हते. माझ्या डोक्यावर दुःखाचा आभाळच कोसळलं. मला खूप खूप त्रास झाला या सगळ्यातून बाहेर निघताना. पण दुर्गा मावशीच्या आधाराने मी यातून बाहेर निघाले. आणि एक नवी अमोली जन्माला आली, जिला हे माहित होतं की आपल्या नशिबात इतरांसारखा चार चौघांसारखा संसार नाहीये, लग्न नाहीये, मुलं बाळ नाहीये. आपलं शिक्षण, करिअर, नोकरी या सगळ्या आपल्या आयुष्यातल्या जमेच्या बाजू आहे. मग काय, अभ्यासात हुशार होतेच, त्यामुळे सगळं लक्ष मी अभ्यासाकडे वळवलं. छान शिकले, नोकरी मिळाली आणि आयुष्यात स्थैर्य आलं. पण कुठेतरी राहून ना मला सारखं वाटतं की माझं आयुष्य असं वाहत नाहीये, साचलेलं आहे. आणि ते कायम असंच राहणार आहे. पण अचानक अंधारात एक आशेचा किरण यावा तसा पारितोष माझ्या आयुष्यात आला. मी स्वतःला सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण आयुष्याला एक वेगळं वळण यायचंच होतं. आमचं लग्न झालं. सुखाचं माप भरून वाहत होतं आणि हे बाळ आमच्या आयुष्यात आलं. सुखाला आनंदाची झळाळी मिळाली. आता पारितोष मी आणि आमचं हे बाळ आता माझं पूर्ण जग झालंय. आणि आता काही झालं ना तरी मी माझ्या सुखाला कोणाची दृष्ट लागू देणार नाही. नाही म्हणजे नाही.